भास्वा नुपरिपरितो राजते स्मोग्रमूर्ति चक्रं कर्मेन्द्रनामधिपौदतो दूरमोक्षस्य वात सूर्यसद्यानवन्ने विवर्जिरतर क्रोधतो ईश्वलिङ्ग प्रजनितजो वैराग्यपवनसे कर्मेन्दनको भस्म करे जिनकी ध्यान अग्निसे नभ में पहले स्फुल्लिंग करे ध्यान दिवाकर जिनके ऊपर सदा सुशोभित है आयो सर्वरूप मुद्रार जो विशाल तनधारी है अष्टकर्म के परम विजेता उत्तम पुरुषों के स्वामी नाभिपुत्र जिनपति महात्मा जयवन्तो अन्तर्यामी जयवन्तो अन्तर्यामी संसारामध्ये आधी अनंत काळ फिरतो आहे. जसं एखाद्याने कोणी अपराध केला आणि त्याला आजन्म कारावास झाला, काय फिलिंग असतील त्याच्या, काय भाव असतील. आता आजन्म मला पराच्या आधी राहावं लागलं, दुसऱ्यावर राहावं, मला स्वतंत्रता नसणं, त्यामुळं तो किती दुःखी असतो. दुःख त्याला कैदेत टाकण्याचं जास्त आहे का दुःख त्याला परतंत्रतेचं जास्त आहे. मला आता जसं बाहेर स्वतंत्र रूपाने क्रीडा करता येत होती तशी करता येणार नाही याचा अर्थ कळतोय. त्याला कळतोय त्याला ज्या अपराधाने अपराध केल्यामुळं शिक्षा त्याला झालेली आहे. आजन्म काळ बाहेर यायचंच नाही मरे तोपर्यंत. सांगितलं माझा अपराध आणि आपल्या त्या अपराधाचं आपल्याला मिळालेली शिक्षा, संसार परिभ्रमण. तिथं तर वर्तमान जन्म बघितला तर किती वर्षाचा, तिथं सांगतायत अनंत काळ. काल अनंत काळ झाला आम्ही या संसारामध्ये फिरत. अर्थात पराधीन राहून आपण अनेक प्रकारची दुःख या संसारात भोगत किती काळ गेला. पराधीन राहून काय वाटतच नाही. पराधीनताच आपल्याला आता सुखरूप भासित होऊ लागली आहे. पराधीनतेलाच मी माझं जीवन जणू काय स्वीकारलेलं आहे. आणि त्यामुळं
बंधनातून मुक्त होण्याचा विचार सुद्धा मला येत नाही. ही सगळ्यात मोठी खेदाची गोष्ट आहे. मला संसारातून बाहेर पडायचंय, बंधनातून मुक्त व्हायचंय, परतंत्रतेतून मुक्त व्हायचंय असा कुठं स्पर्शही नाही विचारानं. मला स्वतंत्रता पाहिजे याचा मला कधी विचार तर येतोय काय? नको मला आता. आणि मग त्याला दुर्लभता सांगून काय करणार? ज्याला इथं वर्तमानामध्ये भासित होत असेल की हे बंधन आहे, बंधनात कोण आहे? सून आहे का तू आहे? म्हणजे आजकाल उलट झालं काय? सासू बंधनात असते का सून बंधनात असते? कोण? मग तुम्ही बंधनात आहे का सून बंधनात? मग नाही समजलेले विचार तुम्ही, हे तुमचं विचार नाही. समजलेले तर काय विचार का? की मला समजले की तुम्हाला सून आहे नाही म्हणून विचार. बंधनात कोण? बंधन आहे. आता सून म्हणेल तसं वागावं लागेल, नाहीतर सासू म्हणेल तसं वागावं लागेल. सोपं आहे का? मला सांग, सोपं आहे? दुसऱ्याच्या मर्जीप्रमाणे वागणं किती सोपं आहे सांग. सगळ्यात काय अवघड जगातली कोणती गोष्ट असेल तर दुसऱ्याच्या मर्जीप्रमाणे वागणं. जे कोणाला वागायचं नसतं. नको आहे आपल्याला बंधन, नको आहे आपल्याला. जे पाहिजे जेव्हा पाहिजे जसं पाहिजे तसं मला राहायचंय. पण शरीरात आला तर बंधन आहे. शरीर धारण केलं तर बंधन सुरू झालं. जसं लग्न केलं तर काय चेतन बंधन आहे का? नाही. होय तर म्हणा तर नाही तर म्हणा. असं बसल्यानंतर मामीसारखं झालं तुझं. पण मानलं तर बंधन आहे, नाही मानलं त्याच्यामुळं तर मला सांगायची अडचण होती. जे बंधन आहे त्याला बंधन मानावं लागेल. वस्तू जी स्थिती आहे व्यवहारामध्ये ती त्याला जशी आहे तशी. थोडंच मुनीसारखं स्वतंत्र स्वाधीन जीवन आहे. लग्न बंधन, बंधनच नाव आहे त्याला. नाही म्हटलं बंधनातच पडलाय लौकिक तुझा मित्र. आनंद मानायला पाहिजे होता का? दुःख सांग बरं. आणि नाचतोय लागा, चेष्टा करते ती आपली. कारण तुम्हाला कळा ना ती चेष्टा. हा जीवन आता आपला मित्र काढावासा चाललाय. आनंद मानण्यासारखं काय? हा कळतंय का काय? क्षमा मागते काय? परत विचार करत नाही आपण काय करतोय, कशामध्ये आनंद मानतोय, कशाचं अनुमोदन करतो आहोत. स्वतंत्रतेचं का बंधनाचं? अभ्यास म्हणणं उलटा अभ्यास आहे. आणि त्यामुळे आपल्याला उलट सगळं भासित होतं. आणि मग हीच गोष्ट इथं दिसून येते की बंधनात असून मला मुक्त होण्याची भावना नाही. आणि मग इथं जरी सांगितलं गेलं की अनादी काळापासून हा जीव संसारामध्ये भ्रमण करतो. याचा भाव काय? अनादी काळापासून मी पराधीन आहे. मर म्हटलं की मारायचं. कर्माचं कर्माधीन नाही का आपण? तुमच्या हातात काय? कर्माचा हा ना, आयु कर्माचा क्षय झाला काय नाही, मरावंच लागणार. तुम्ही असं म्हणू शकणार नाही मी नाही मरत. बघ कसं करून. मला जरी तू ध्यानाला येत नाही म्हटला, पप्पाला म्हटला, पण कर्माला काहीच करू शकणार नाही. सत्य म्हणून सत्याचा आग्रह असावा. आजचं वाक्य ना काय? आजचा विचार काय आहे ज्यामुळे आपले जे परिणाम विशुद्ध राहतील आणि आपल्याला प्रतिक्रमणाची गरजच पडणार नाही.
असे ते विचार आपल्या परिणामामध्ये राहिले तर कशाला कोणाला आपण त्रास देणार नाही. आणि त्यामुळं कुणी त्रास दिला तर आपल्यामध्ये इष्टानिष्ट राग द्वेष भाव होणार नाही. तर प्रतिक्रमण कशाला करावं लागेल? प्रतिक्रमण कोणाला करावं लागतं? चुकतोय तो मग मी चुकताय तुम्ही म्हटलं काय नाही मानलं तर मग तेच मला सांगितलं तर मान्य नाही. हां चुकतंय हे तर सांगायचं तुम्हाला, पण तुम्ही म्हटलं नाही आम्हाला काय नाही मानलं तर आहे. सत्य के साथ सहयोग और असत्य के साथ असहयोग, सत्य का आग्रह और असत्य का असहयोग, इसी हो. का नाम त्याग. बरोबर. सत्याचा आग्रह असावा, सत्याचा आग्रह की जे सत्य आहे त्याला स्वीकारावं माणसाने. जसं आहे तसं आहोत संसारात, आहोत पराधीन, आहोत अपराधी, तर अपराधीपणा स्वीकारल्याशिवाय अपराधातून आपण मुक्त होणार नाही. हे प्रत्येक वेळेस आपण चर्चेत विषय घेतलेला आहे. पहिल्यांदा स्वीकार, सांगितलं अपराधाचा स्वीकार केल्याशिवाय अपराध आपण सोडण्याचा विचार तर कशाला येईल. अपराधाचं फळ त्या ठिकाणी विचारात घेतलं तर आपण त्या अपराधाला पुन्हा करणार नाही यासाठी प्रयत्न होईल. पण माझा हा अपराध आहे. कोणता अपराध आहे? कोणता अपराध आहे? लौकिक. लौकिकता धारण करणं हा अपराध आहे. लौकिकतेचा अर्थ माहिती आहे ना? लग्नात नाचणं अपराध आहे का नाही? काय बोलायचं अवघड झालं. त्याचं म्हणणं आहे मी नाही नाचलं तर माझ्या लग्नात कोण नाचणार. जो अपराध आहे त्याला अपराध म्हणूनच स्वीकारावं लागेल तरच आपण त्या अपराधाच्या फळापासून मुक्त होण्याचा विचार करणार. म्हणून संसार आपण परिभ्रमण करतो आहोत. केव्हापासून? अनंत काळापासून करतोय असं इथं सांगताय. काल आपण जो श्लोक वाचला त्याचं थोडंसं स्पष्टीकरण. काल अनंत, अनंत काळ झाला या संसारामध्ये भ्रमण करत असताना अनुभूती काही येते का? एकदा जेलमध्ये जाऊन आला, तिथली दुःख सहन करून आला आणि परत पुन्हा एकदा तुम्ही अपराध केला आणि परत तुम्हाला जेलमध्ये जायचं, त्यावेळेस काय भाव असतो? परत पुन्हा एकदा तेच करावं लागेल. त्यावेळेस तुमची भावना काय? जसं मुलाला पहिल्या दिवशी शाळेत पाठवलं, छोटा मुलगा पहिल्यांदा शाळेत पाठवलंय है ना, पहिल्या दिवशी त्याला ड्रेस घालून कपडे घालून शाळेत नेताना रडत नाही. तुम्हाला माहित नसलं तर, आणि त्याला माहितीच नसतं. त्याला वाटतं नवीन ड्रेस आहे, नवीन बॅग आहे, नवीन बॉटल आहे, नवीन शूज आहेत, सगळं भारी भारी वाटत असतं त्याला. आणि एकदा का तिथं सोडलं है ना, मग तिथनं ती रडायला सुरुवात होती. त्यानंतर तो घरी आला आणि दुसऱ्या दिवशी त्याला ड्रेस घालायचा आहे म्हटलं. ड्रेस जाऊ द्या, शाळेत जायचं. शाळा ही नाव जरी काढलं ना असं ते घाबरतंय, पोटात दुखतंय, रडतंय आहे ना, अनेक प्रकारचं त्या ठिकाणी त्याच्यात तराव होते का नाही. काही करून त्याला आता दुसऱ्या दिवशी शरद काका दुसऱ्या दिवशी शाळेत जायचं असतं का नसतं जायचं? त्याला कळलंय शाळा म्हणजे काय? शास्त्र म्हणजे काय? निलेश परत शास्त्राला येशील का? एकदा शाळेत गेला तर तो लहान मुलगा दुसऱ्यांदा जायला नाही, नाव सुद्धा काढून देत नाही. कारण त्याला दुःख भासित झालं. मग मी एक शरीर सोडून दुसरं शरीर धारण केलं. दुःख भासित झालं नाही. कितीतरी तीर्थंकरांना वैराग्य लग्नाच्या वेळेस झालं. ते तर नेमिनाथ असू देत, वास्तुपूजा असू देत, का मल्लीनाथ भगवान असू देत, मल्लीनाथ भगवान, त्यांना वैराग्य कशामुळे झालं? आणि म्हणली काय पहिल्यांदा करतोय का मी लग्न? पहिल्यांदा कितव्यांदा चाललंय चेतन? म्हणजे
आहे ना, ह्या जन्मात पहिल्यांदाच आहे घोटाळा करशील, घरी गेल्यावर परत विचारशील आहे ना, पहिल्यांदा कोणाचं झालं सांगा. त्याचं पहिले लग्न झाले कोणाशी, मुक्ती सुंदरीशी झाले ना रे, झाले म्हणतोय बघ. आता कोण विचारून मुक्ती कुठं आहे ती. मग पहिल्यांदा हे का आहे ड्रामा हा सगळा पहिल्यांदा होता का, कितीतरी वेळा अनंत वेळा झाले. मग त्या पर्यायामध्ये त्या ठिकाणी सुनील पाहुणे, आता मी म्हटलं तुम्हाला एक अप्सरेशी लग्न लावून देतो, करचाल काय विचारतोय कुठे गेले आहे. आता मी तुम्हाला म्हटलं एका अप्सरे, सुंदर अप्सर आहे, लग्न लावून देतो, करणार का? हा का नाही म्हणते चेतन, नाही म्हणते हा वय झालंय म्हणून म्हणते का, अनुभव आलाय म्हणून. एकदा अनुभव आल्यानंतर पुन्हा त्याच्या वाटी जायची कुठल्याही अपेक्षेने भावना होत नाही. आलाय चांगला अनुभव आलाय, चांगला आलाय ना सुनील भाई, नाही सुनील भाई, नितीन भाई, कसा अनुभव आहे? चांगला आहे, मी चांगलंच म्हणतोय, चांगला अनुभव आलाय. मग आता दुसऱ्यांदा करायचे का? नाही म्हणते काय भानगड आहे? नाही, दुसरं लग्न नको. कोणाकोणाला दुसरं लग्न करायचं सांग, हात खाली ठेवा, त्याला दुसरं लग्न करायचं. लग्न झालेल्यांना विचारतो, तुम्ही करायचं दुसरं? नाही ते लक्षात घ्या की मुलांसाठी ही चाललेली मुलाखत. जे लग्न झालेले ते म्हणजे आम्हाला दुसऱ्यांदा करायचं नाही. काय भानगड आहे? संयम काय भानगड? आणि विचार, कुणी तयार नाही आहे दुसऱ्या लग्न केलेली लोक पुन्हा लग्न करायला. निलेश बरोबर आहे, करायचं दुसऱ्यांदा? मग विचार करायला पाहिजे. आणि इतके लोक ज्यांनी अनुभव घेतलेला आहे, ते जिथं म्हणायचं संसारामध्ये जर दुःख अनुभवलं तर परत दुसऱ्यांदा त्या दुःखाची अनुभूती घ्यायला आम्ही तयार होणार का? पहिला पाहिजे का आपल्याला त्या दुःखाची अनुभूती घेणं? एकदा जन्मलोय, त्या जन्मल्यानंतर त्या प्रोसेसमध्ये येणारे सगळ्या गोष्टी, आहार, भय, मैथून, परिग्रह आदी जे जे काही त्या ठिकाणी बाह्य कारण उपस्थित होऊन आपल्याला दुःख प्राप्त होतंय, त्या सगळ्याचा मी अनुभव एका भावात घेतलेला नाही. है ना, आपण भाव पाऊड विधानामुळे भाव पाऊड अंतर्गत बघितलं ते है ना, किती मातांचं त्या ठिकाणी दूध पिलाय, किती मातांचं रडल्या किती, की त्याचा समुद्र है ना, इतका मोठा समुद्र त्या मातेच्या शोकाचा. अशा सगळ्या चर्चा तिथं घेतलेल्या आहेत. शरीरातले रोग किती आहेत हे असं कुठंतरी त्या संसाराच्या प्रती आमच्या परिणामामध्ये विरक्ती यावी यासाठी ही चर्चा असते. पण आपल्याला कुठंतरी विरक्ती येते का? संयम नको, असला संसार नको, असा दुःखमय संसार असेल तर मला बिलकुल नको. ज्या कॉलेजमध्ये तुला हजेरी लावावं लागत असेल रोज, त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय का? काय विचारतोय मी? कंपल्शन असेल तिथं, जर तिथं नाही तुम्ही गेला तर कॉलेजमध्ये परत नाही. अशा कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय का? काय झालं? हा असतो गोड असतो किती, काय विचारताय का असं त्याचं म्हणणं आहे. नाही, नको आहे. कारण तुम्हाला तिथं स्वतंत्रता पाहिजे, कॉलेजचं बंधन नको आहे. तुम्हाला फ्लॅटमध्ये काय राहायचं होतं ह्यावेळेस सांगा बरं? फ्लॅटमध्ये तर राहायचं होतं नाही. आता ते सुमितमुळं तुमचं म्हणजे टळलंय तरण. फ्लॅटमध्ये तर राहायचं होतं ना, कुठे गेला रे तरण? दिसला होता मला जरा. फ्लॅटमध्ये राहायचं होतं ना, पण वडिलांचा अजून तुझ्यावर धाक काय दिसतो. वडील म्हटले जर घ्यायचं ऍडमिशन असेल तर हॉस्टेलला HMD ला घ्यावं लागेल, बाहेर चालणार नाही. बरोबर, तिथून पलटलं ना सगळं. नंतर फ्लॅट जवळजवळ बुक झाला होता.
का फ्लॅटमध्ये राहायचं होतं आणि हॉस्टेलला नको होतं? केवळ आता यावर्षी सरांचं बंधन नको. सकाळी लवकर उठा, योगासन करा, मंदिरात जावा, कार्यक्रम अटेंड करा आणि परत बाहेर जाताना ती विचारायची काय गोंधळ, काय संगीत वाजवायचं म्हटलं तर काय, आणि कितीतरी रिस्ट्रिक्शन्स जे तुम्हाला खोड्या करायच्या असतात त्या खोड्या करता येत नाहीत. आणि तुम्ही फ्लॅटमध्ये राहून बघा किती खोड्या करू शकताय. ज्यावेळेस रोखलं त्यावेळेस खोड्या करताल, पण तुम्ही जेव्हा स्वैराचार मोकळं झाला ना तुम्हाला खोड्याच करता येणार नाही. म्हणून नेहमी सांगितलं बायकांना, जेव्हा जेव्हा खरेदीला गेल्यावर बायकांकडे पैसे देऊन टाकायचे, तुम्हाला काय घ्यायचं ती घ्या, आपण त्यांच्याबरोबर बिलकुल जायचं नाही. 50,000 मधले फक्त 10,000 खर्च होतील, 40,000 मागतील. आणि तुम्ही जर म्हटला तुम्ही खरेदी करा मी पैसे देतो, तर तुम्हाला 50,000 नेले असले तरी पुरणार नाही, ₹1,00,000 बिल झाले असते. आणि एक आयडिया सांग, सिस्टीम तर अशीच, त्याच्यात हिंमत नसते सांगायचं की स्वतंत्रता पाहिजे. बंधनाचं दुःख त्रास कसा जरी असलं, जरी आम्ही म्हटलो सर चांगले आहेत, सर चांगले आहेत, चांगले आहेत, चांगले आहेत म्हणता ना, चांगले आहेत का? मग चांगलेच आहेत तर त्यांना सोडून का जायचं? तुम्ही सत्याग्रहाला बसला का नाही? तिथं सगळे मुलं जेवढी 200-250 होती ती हॉस्टेल बंद करायचं ना, आम्ही काय सोडणार ना, मरणांत उपोषण आहे. जरांगी का बनला नाही सगळे तुम्ही आहे ना. हे जी फॅक्टर, एम फॅक्टर आहे का नाही, हे जी फॅक्टर गुजराती. मग तुम्ही जरांगे होऊ शकला असता. आम्हाला हे चंडीच आवडते, सगळंच आवडते, आम्ही हे चंडीला काय हात लावू देणार नाही. बसतं काय जाऊन ह्या वेळेस, आणि 6 महिने झाल्यावर करायचं अजिबात आम्ही इथं हलणार नाही, आम्हाला मारलं तर चालतं ना, म्हणजे काही चालतंय का? अटॅचमेंट नाही ना. घराला जसं कसं कोणी काय करायला लागलं, दुकानाला काय करायला लागलं तसं, तर तुम्ही त्याच्यावर है ना, तिथं बसचाल, जीव द्याचाल, पण ते घर दुकान जाऊ देणार नाही. जाऊ द्याचाल, कोणी जबरदस्तीने घ्यायला लागलं तर जाऊ देणार नाही का? ते तुमचं आहे, हॉस्टेल कोणाचं आहे, हा फरक पडतो. चर्चा त्याच्यासाठी नाही, चर्चा कशासाठी? बंधन आहे तर दुःख आहे, आणि दुःख नको आहे तर बंधन नको आहे, हे त्याचं इक्वेशन. मग इथं आचार्य सांगायचा प्रयत्न करताय की या संसारामध्ये या जीवाचा काळ किती गेला, याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. किती काळ गेला या संसारामध्ये, तर अनंत काळ भ्रमण करत असं म्हणतो. अनंत काळ गेला संसारामध्ये, म्हणजेच बंधनामध्ये, म्हणजेच दुःखामध्ये. मग आज आपल्याला ही गोष्ट इथं आगम सांगतंय. तुम्ही जर तुमची बुद्धी लावली तर युक्तीने पण ते तुम्हाला समजेल, आणि स्वानुभव प्रत्यक्षाने पण आपल्याला त्या दुःखाची प्रतीती पावली येते. असं नाही आहे की दुःखाची प्रतीती आम्हाला येत नाही आहे, हे प्रत्यक्षाने दुःख समजतंय. युक्तीने जरी तपासलं तर दुःख समजू शकतंय. आणि शास्त्र तर परत परत सांगते आपल्याला संसार सुखरूप नाही. पण किती पटलं आपल्याला आणि किती भाव आपल्यामध्ये उत्पन्न होत आहेत, ते काही झालं तरी आता हा जन्म कशासाठी? संसाराला नष्ट करण्यासाठीच. या जन्मात जर काय करायचंय तर संसाराची हानी, संसार कसा कमी होईल याच्यासाठीच त्या ठिकाणी या जन्मामध्ये आम्हाला प्रयत्न केला पाहिजे. पण माझं उलट चाललंय, आपण परिग्रहाची वृद्धी करतो आहोत, म्हणजे त्याच्यातून संसाराची वृद्धी करायचं काम चाललं. परिग्रहाची वृद्धी म्हणजे कशाची वाढ आहे? संसाराची वाढ आहे. आणि संसाराची वाढ होऊन मिळणार काय? शेवटी हातात येणार काय? केवळ दुःखच फळ आहे. आणि हे कोणाचं मत आहे? जिनेंद्र देव असं सांगतात की संसार दुःखरूप आहे. पण तुम्ही शास्त्र मान्य करत नाही, तुम्ही विचार पण करत नाही, आणि तुम्ही जे तुम्हाला रोजचे अनुभव येत आहेत त्याच्यावर पण तुम्ही काही सुद्धा
विचार करायला तयार नाही आहात. हे सगळं खरोखर जसं जिनेंद्र देवाने सांगितलंय तसं अनुभवात येतंय, तर मग आपण जिनेंद्र देवांनी सांगितलेला जो सुखाचा मार्ग आहे तो काय हरकत आहे अवलंबन करायला, असे आपल्याला का विचार येत नाही? जर त्यांनी सांगितलेली एक गोष्ट संसारातली आपल्याला दिसते, जीवनात दिसते, मग त्यांनी सांगितलेला मोक्ष मार्ग पण जरी आज आपल्याला त्याचा प्रत्यक्ष नाही झाला, समजा आपण विचार नाही केला, परंतु त्याच्यावरनं आपण युक्तीने तर समजू शकतो. जर हे संसाराचं स्वरूप आहे, संसारातलं दुःख, पंचपरावर्तन, हे सगळं जे सांगितलंय, चार गतीतलं दुःख, जर हे जिनेंद्र देवाने सांगितलेलं मला सत्य भासित होतंय, प्रत्यक्ष अनुभवायला येतंय, मग त्यांनी सांगितलेला मोक्ष मार्ग म्हणजे सुखाचा मार्ग तो पण सत्यच असणार. आणि मी जर त्याचं अवलंबन केलं तर मी पण त्यांच्यासारखा सुखी होणार, असा विचार येतो नाही. अडचण ही म्हणून सांगायचं काय असा प्रश्न. म्हणजे इथल्या एकेका गोष्टीवर म्हणजे त्याची अनुभूती आपल्याला घ्यायची नाही, त्याच्यावर चिंतन मनन करायचं नाही. आणि मग हे सगळं आपल्या दुःखाला दूर करणार कसं? डॉक्टरनं औषध दिलेलं आहे, त्याचं सेवनच करणार नाही तर आपला रोग दूर होणार कसं, दुःख दूर होणार कसं? मग ही औषधी आहे, जिनवयनम औषधी असं म्हटलं ना, जिनवचन हेच औषध आहे असं म्हटलं गेलेलं आहे. मग त्या औषधाचं ह्या भवरोगाला दूर करण्यासाठी सेवन नाही करणार तर माझा हा संसार, भवरोग, जन्म मरणाचं जे रोग लागलेला आहे, क्षुधा, तृषा आदी जे सगळे रोग आहेत ते नष्ट होणार कसे? की हा रोग आहे, हा त्रास आहे, हे दुःख आहे, म्हणूनच माझी त्या विषय भोगांमध्ये प्रवृत्ती होते. जर मला रोग नसला, जसं कोणता रोग नसेल तो गोळी, तू कोणती गोळी चालू आहे का संयम? आता का नाही चालू? आता बाबा किती गोळ्या घेतात माहिती आहे का? मग इरीशिरीने घ्यावे की बाबा तुम्ही 10 घेताय तर मी 20 घेणार. बाबाने 10, पप्पाने 20, तू तर 40 गोळ्या घ्यायला लागतील. घेतो का? हा गोळी घेण्यात त्या ठिकाणी गौरव आहे का गोळी न खाण्यात गौरव आहे? खरं कशात आहे? हा मग गोळी कोणाला खावा लागते? ज्याला रोग आहे त्याला. मग विषय भोगाचं सेवन कोण करतंय? ज्याला रोग आहे त्याला. खायला प्यायला कोणाला लागतंय? त्याला रोग आहे, त्याच्यासाठी हे सगळं दुःख सहन होत नाही त्यावेळेस इंद्रिय विषय भोगाला भोगतोय, तो रोग आहे. म्हणून विषय भोगामध्ये प्रवृत्ती असं प्रवचन सारणे आचार्य लिहिते. जर त्याला तसा त्रास नसता तर विषय भोगामध्ये प्रवृत्तीच केली नसती. जसे महाराज का नाही विषय भोगामध्ये ते प्रवृत्ती करत नाही? त्यांना कसला त्रास? त्यांना कळतंय मी स्वस्थ आहे, माझा आनंद माझ्यात आहे, माझा आनंद बाहेर कुठं नाही, मी परिपूर्ण आहे, ती आहे त्यांची भावना. आणि त्यामुळे त्यांना विषय भोगामध्ये प्रवृत्ती करताना पण पाहत नाही. आहे त्यांची इथं विषय भोग सगळे आहेत, पण का नाही मग त्यांना मोबाईल खेळू वाटत किंवा TV बघू वाटत किंवा अजून जे काही AC असेल, कपडा लत्ता, जे सगळ्या काही गोष्टी आहेत, का नको आहे त्यांना? का त्याच्यामध्ये ते प्रवृत्ती करत नाही? तुमच्या माझ्यासारखेच आहेत, ते वेगळं नाही, ते तुमच्या माझ्यासारखाच ते मनुष्य आहेत, पण ते नाहीत विषय भोगामध्ये प्रवृत्ती करत. काय भानगड आहे? मग ते चांगले का आपण चांगलं? कोण चांगलं? विषय भोगामध्ये प्रवृत्ती करणारे जीव चांगले का विषय भोगापासून निवृत्त असणारे, पंचेंद्रिय विषयावर विजय मिळवणारे चांगले? कोण असते चांगले? सोबत ऐका, रेकॉर्डिंग होते ना, सांग सांग एकदा. आला का? सांगत नाही मयुरा? काय म्हणणं आहे? कोण चांगले? महाराज का? तसं पण नाही सांगायचं महाराज नाही आम्हीच चांगला शिकवलं म्हणाले का? मग बोल की लगा. विषय भोगामध्ये प्रवृत्ती करणारे जीव मूर्ख आहे असं म्हणावं लागेल, रोगी आहे. म्हणून ते औषधीसारखं ते त्याचं सेवन करण्यासाठी पळतात. नको असली पाहिजे गोळी, न खाणं चांगलं.
तसं विषय भोगाशिवाय आनंदी जो तो खरा सुखी म्हणाला. पण सुखासाठी मला काहीतरी बाहेरची वस्तू हवी आहे ना, संयोग पाहिजेत, कोणते ना कोणते विषय भोग पाहिजेत. तो किती त्रासलेला असणार आहे, किती तृष्णा आहे त्याच्या अंतरंगामध्ये, किती आकुलता असणार आहे तिथे. हे पाहिजे, हे पाहिजे, अजून पाहिजे, ते पाहिजे, त्याच्यासाठी किती किती फिरायचं. म्हणजे अजून पाहिजे, अजून पाहिजे. शांती शांती आहे का त्याची? कालचं वाक्य संतोष हेच काय विष आहे. काय अमृत? कोण अमृता? संतोष हेच अमृतचा अर्थ कळतो का? व्यवहाराने आपल्याला माहिती आहे अमृत म्हणजे अशी गोष्ट आहे की ज्यामुळं मरण येत नाही. बरोबर आहे. असं अमृत सगळ्याला सेवन करायचं. मग कोणतं अमृत आहे? संतोषामृत असं म्हणतात ना कुठं निर्भावनामध्ये, संतोषामृत किया करे असं काय. बरं असू दे, त्याच्यात असं कुठं सगळीकडे आहे. हां तर संतोषामृत, संतोष यालाच अमृत म्हणतात. पण माझी बुद्धी म्हटलं ना असं सगळं उलट जे आहे तेच बरोबर वाटतं. म्हणून त्याच्यासारखा तर खतरनाक रोग नाही निलेश. लक्षात येते? त्याला म्हणायचं वेडेपण. आणि वेडेपण आल्यानंतर कळते काय होतं. कोण वेड? कोण वेड आहे? कोण वेड आहे? हा, जे विषय भोगासाठी धावतायत ते वेड. मग त्यामध्ये मी मला मग दिसत नाही ना, माझं वेडेपण मला दिसतंय का राहू? कोण वेड आहे? आणि ती परिस्थिती आपल्यावर येणार नाही असं नाही. म्हाताऱ्या सगळ्या जीवांनी जी आयुष्यभर तृष्णा करत राहिलेले आहेत त्यांना कुठेही शांती समाधान मिळू शकत नाही. सारखं काही करू शकत नाही. आणि अंतरंगामध्ये तर तृष्णा इतकी जबरदस्त असते. सारखं म्हटलं जातं मुलाने हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, असं करावं, तसं करावं. हे गिऱ्हाईक कशाला सोडलं, ती गिऱ्हाईक कशाला सोडलं, त्या गिऱ्हाईकाशी असं का बोलला, असं म्हणतात का नाही राहुल? म्हणतात का नाही? तुम्हाला माहिती आहे की बाबा नाही मला एवढं पण जुने लोक मागं लागतात का नाही? आलेलं गिऱ्हाईक कोणत्याही बेसवर धीर सुटलं इतकी तृष्णा आणि करता तर काही येत नाही. तुमच्या हातात आहे ना, सगळ्या चाव्या कोणाच्या हातात आहे? म्हणजे दुकानाच्या. तुम्ही जसं म्हणाल तसं दुकानदारी करणार का तुमचे बाबा म्हणतील तसं दुकानदारी करणार? कशी करणार राहुल? राहुल कशी करणार? पप्पा म्हणते तशी करणार आहे का तुमच्या मर्जीप्रमाणे करताय? काय झालं? मग का जी असेल ती सांग ना. काय मेरी मर्जी असं नाही. कोणाची नाही मर्जी चालणार. चर्चा अशी विषय भोगामध्ये प्रवृत्ती ही कधीही कोणालाही सुखाचं कारण नाही. बरोबर? आणि तरी सुद्धा त्यामध्ये प्रवृत्ती करून आम्ही तिथंच सुख शोधण्याचा आणि सुख तिथूनच प्राप्त करण्यासाठी प्रयत्न फार कठीण आहे. फार फार कठीण. जसं बोर घेते पाणी लागत नाही. काय बोर घेते पाणी लागत नाही. पण 100 फूट गेलं, 150 गेलं, 200 गेलं, 250 गेलं, 300 गेलं, पाणी नाही, पाणी नाही. त्याला कसं वाटत असतं? प्रत्येक एक इंचानं जसं ती पार खाली जात असते त्यावेळेस प्रत्येक वेळेस काय भाव? आत्ता पाणी येईल, आत्ता पाणी येईल, आत्ता येतं का नाही? एखादं कोरडं बोर जेव्हा जातं 500 फूट आलं, 600 फूट आहे ना, काय पाण्याचा ठेम नुसता फुपाटा. काय म्हणायचं? तेच आहे संसारामध्ये. किती खाल्लं, किती खोल गेला
काय दिसणार आहे? फोपाटा फक्त वर येणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस हीच भावना आहे, आत्ता मला मिळेल, आत्ता मला मिळेल. प्रत्येक वेळेस आपल्याला असं वाटतंय की मिळेल मिळेल, पण नसतं. ते कोरडच आहे, ती जागाच कोरडी, तिथं पाण्याचा खाली स्रोतच नाही. आणि मग तिथं पाणी येणार कसं वर? सुमित येईल का नाही? 1000-2000 फूट खांद्यावर स्रोत पाहिजे ना खाली. तिथनं बाजूनं गेला असेल एखादा स्रोत, पण त्याच्या अलीकडे तुम्ही 1-4 इंच अलीकडेच बोर घेतले आणि बाजूनं मस्त खळखळ अगदी 50 फुटावरच झरा वाहत नाही. काय नाही, तुम्हाला फोपाटा, बाकी काय मिळणार? पण नाही. तृष्णा किती आहे? तृष्णा किती आहे? मिळेल मिळेल मिळेल, आत्ता लागेल, आत्ता लागेल, आत्ता लागेल. म्हणून तर बसलोय आम्ही संसारात. आत्ता मिळेल, आत्ता मिळेल. प्रत्येकाला हीच भाव आहे. आणि म्हणून ह्याच्यातलं दुःख अनुभवा. हो, बोर घेतलं जातंय आणि पाणी लागेना, किती त्रास आहे. नसतो त्रास. आणि घेतलं, थोडंसं पाणी आल्यासारखं झालं ना, आटलं आहे ना, पाणी लागलं 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 म्हणून सगळ्याला 4 इंच पाणी लागलं, 3 इंच चांगलं. दुसऱ्या दिवशी गेलं, परत चालू केली, काय नाही, भूर पाणी नाही, काय नाही. कसं वाटत? असं आहे विषय. म्हणजे किती त्रास आहे, त्याच्यातला त्रास अनुभवा. आणि हे तर व्यवहारातलं स्थूल एक उदाहरण आहे. इथं संसारामध्ये किती त्रास, त्याच्याहून अनंत पट सांगायचं आहे. कळते का? अनंत कशाला म्हणते? तर अनंत पट म्हटलं, अनंत पट म्हटलंय. आता तिथं ते कालवाचक नाही ना, तो भाववाचक शब्द. अनंत शब्द भाववाचक असतो, कालवाचक असतो, क्षेत्रवाचक असतो. एकच फक्त तेवढा अविनाशी होता अर्थ नाही, तो कालवाचक झाला. भाव सुद्धा अनंत असतात. अनंत पट दुःख सांगायचं. कुठं? इंद्रिय विषय भोगाला, त्या ठिकाणी भोगातून भोग तू सुख काढण्यासाठी केलेला विचार. अवघड आहे, अवघड आहे. म्हणून इथं म्हटले परत एकदा आहे का, अनंत काल पर्यंत इस संसार में भ्रमण करते हुए जीव को मनुष्य की प्राप्ति होवे ही होवे ऐसा कोई निश्चय नहीं. फिरता 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 या संसारात अनंत काळ जरी गेला तरी आपल्याला मनुष्य पर्याय, एखाद्या जीवाला मनुष्य पर्याय मिळेलच याची शाश्वती नाही, असं सांगतो. अर्थात असे अजून अनंत जीव आहेत जे कधीच मनुष्य झालेले नाहीत. तुमच्या लक्षात येईल. आणि हे जिनेंद्र देवाच्या ज्ञानात झळकलेली गोष्ट. असे किती जीव आहेत? असे अनंत जीव आहेत ज्यांनी अजून कधीही त्या निगोद पर्यायातून बाहेरच पडले नाहीत. एका श्वासामध्ये 18 वेळा जन्ममरण करण्याचं काम चालू आहे, अजून चालू आहे. बाहेरच पडले नाहीत असे अनंत. भाग्यवान बघा आपण किती. त्याच्यामुळे एक सांगतात काय बघा, है ना, दैव योग से यदि मनुष्य हो भी जाए. काय आपला योग आला, काय कर्म आपले झाले, योग्यता आली आणि त्या ठिकाणी जीव मनुष्य झाला, है ना, जीव मनुष्य झाला. तर काय म्हणते, दैव योग से यदि मनुष्य हो भी जाए तो खोटे कुल में जन्म लेने पर वह पाया हुआ मनुष्यपना भी उस खोटे कुल में के पापों से नष्ट हो जाता. खोट्या कुलामध्ये म्हणजे नीच कुलामध्ये जन्म. आणि तिथं काय केलं जातं? नीच कार्य म्हणजे हिंसा, चोरी, कुशी, परिग्रह, खोटं बोलणं, दारू पिणं, मौसेवन, सप्तव्यसन, असली कामं त्या कुलामध्ये केली जातात. मनुष्य झालाय, काय झालाय लक्षात घ्या, मनुष्य झालाय, पण त्याचा तो मनुष्यपणा किती कामाला येतो. बघतो की नाही, अशा अनेक माणसं दिसतात की नाही आपल्याला, जे काही काम करत नसते, दिसतात ना असली माणसं, किंवा काहीतरी वाईट काम करत असतात. काय चेतन
बुलेट चोरून नेली का नाही? म्हणजे वाईट कार्य कशी काय करू शकते? उत्पन्न मनुष्य झालेत, पण काय करतोय? चोरी करतोय. लक्षात घ्या. त्याने होणार काय तर सांगते आचार्य, मिळालेली मनुष्य पर्याय पण नष्ट होणार आहे आणि परत कुठेतरी नरक निगोदामध्ये जाणार. मग ती मनुष्य पर्याय मिळून लाभ काय झाला असा प्रश्न विचारला. आणि दैव योग से यदि मनुष्य हो भी जाए तो खोटे कुल में जन्म लेने पर वह पाया हुआ मनुष्यपना भी उस खोटे कुल में किए पापों से नष्ट हो जाता है ना. टाइम पिरियड जो मिळालेला आहे मनुष्य पर्यायाचा, त्यामध्ये जे करायचंय तेच अक्षत करावं लागेल. पुण्याला गेला तर काय करायचं? फक्त अभ्यासच करायचा काय? बरोबर आहे का? पुण्याला कॉलेजला गेला म्हणजे काय करायचं ती सांग मला जरा. अभ्यास करायचा का मज्जा करायची? दोन पैकी सांग काय करायचं? काय बोला ना, काय करायचं? पुण्याला ऍडमिशन कशासाठी घेतलं तू माहिती आहे? तू तर BDS व्हायचा होता बरोबर, पण मुद्दामून तू आहे ना काय म्हणायचं, नीटची परीक्षेमध्ये मुद्दामून चुकीचं लिहिलं बरोबर. आणि हे कळलंय मला, बाकी काय नाही, सूत्रावरून कळलेलं ही बातमी. कारण तुला बाकीच्या भैया तुझा आदर्श आहे ना, पुण्यात होता तो, आणि तो काय करतोय प्रत्येक वेळेस हे तुला माहिती आहे. आणि तुला हे पण माहिती होतं की जर मी नीटची परीक्षा क्रॅक केली, क्रॅक म्हणायचं आहे ना, म्हणजे सोडली तर मला तिथं डॉक्टरकीला जावं लागेल आणि तिथं फक्त अभ्यास करावा लागेल आणि मला पुण्यात कशाला जायचंय? अभ्यास करायला जायचं. संयम तर नाही म्हणतो, जायचं ना. म्हणजे हे सरळ आहे की नाही? आता तुला हे 5 वर्ष जी काही मिळाली समजा, त्या 5 वर्षामध्ये तुला मजा करायच्या ऐवजी केवळ अभ्यास करायला लावलं तर ती वाया गेल्यासारखी होतील का नाही? काय पुण्यात जाऊन काय केलं? अभ्यास. असं चेष्टा करतील का नाही? एवढ्या वर्ष पुण्यात होता, किंवा हे विचार असं यमला 2 वर्ष त्यांची कोरोनात वाया गेली, त्यांना किती खेद आहे म्हणून पुढे शिकायचं अजून 2 वर्ष. 2 वर्ष वाया गेली ना कोरोनामुळं, लॉकडाऊनमुळं. त्यांना पुण्यात शिकता आलं म्हणजे तिथं येता जाता आलं नाही. वाया गेलं नाही? 1.5 वर्ष वाया गेलं मग. कारण पुण्यात जायचंय म्हटल्यानंतर तिथं काय करायचंय, जे करायचंय ते नाही केलं, उगाच दुसरंच करत बसला तर चालतंय नाही. तसं इथं सांगते, दैव योगाने मनुष्य पर्याय मिळाली आणि काय केलं रे तुम्ही? वायर जरा. दैव योगाने आम्हाला ही पर्याय मिळाली किंवा कोणाला मिळाली तर काय म्हणते, त्यांनी कशामध्ये वेळ घालवला? खोटे खोटे आचरण करण्यामध्येच वेळ घालवला, पापामध्ये वेळ घालवला तर परत ती पर्याय मिळणार नाही. पुढे सांगतात बघा आता, यदि श्रेष्ठ जाती में भी जन्म हो जाए है ना, चांगल्या उत्तम कुळामध्ये जन्मला, उत्तम जाती है ना, तो प्रथम तो गर्भ में मर जाए, गॅरंटी आहे. गर्भात येईल आणि तिथं योग्यतेनुसार जर आयुकर्म पूर्ण झालं तर तिथंच मरून जाईल, सांगता येत नाही. गर्भ में आ जाए तो मर जाए, हाँ, यदि जैसे तैसे गर्भ से बच जाए तो जन्मते ही मर जाए. त्याची कल्पना नाही तुम्हाला, कारण तुम्ही अजून मी याला नाही. म्हणजे गर्भात गेलो नाही आपण आणि जन्मल्यानंतर मेलो नाही म्हणून अजून आहोत हे सांगायचं. बरोबर आहे की नाही? मेलो असतो तर असतो का आत्ता? नाही. गर्भ से बच जाए तो जन्मते ही मर जाए, यदि जन्मते समय भी न मरे तो बाल्यावस्था में भी मर जाता है. कधीही मरण येत सांगायचं. आणि हे आपल्या डोळ्यात एखादा आपण पाहिलेलं आहे. असं नाही आहे की बाबा गर्भात आला म्हणून जन्मणारच आणि मोठाच होणार आणि पूर्ण आयुष्य जगणार अशी काही गॅरंटी नाही. पठा डॉक्टरला विचार. किती बालक मरत असतील का नाही तुमच्यात? एकच बारकी बाळक नाही मरत? हा, मरते. मग आपण
गर्भात मेलो नाही, आपण जन्मण्यावर मेलो नाही, आणि आपण बालकपणी मेलो नाही. म्हणजे आता आपल्याला जे आयुष्य मिळालं ते दीर्घ आयु मिळाले असं आचार्याला सांगायचं है ना. म्हणून म्हटले, काय म्हटले तर आचार्य उपदेश देते हैं कि धर्म के लिए अगर प्रयत्न करना ही उत्तम है, क्योंकि धर्म में ही यह शक्ति है कि वह प्राणियों को जन्म जरा आदि से छुड़ाता है, तथा जहाँ पर किसी प्रकार का दुख नहीं, ऐसे मोक्ष पद में ले जाकर जीवों को धरता है. असा चांगला धर्म आहे. आणि म्हणून दीर्घ आयुष्य मिळाले तर करण्यायोग्य कार्य तो म्हणजे धर्मच करा असं सांगणं त्याला. पण भाषित व्हायला पाहिजे. जेवढं चेतनचं लग्न आनंददायक झालं की नाही झालं, कारण मित्र आहे त्याचा सख्खा मित्र म्हणतात, तेवढा धर्म आनंददायक भाषित होईल तर आत्म्याचं हित होईल असं सांगणं. म्हणजे आचार्यांचं म्हणणं आहे धर्माचा आणि आनंदाचा संबंध आहे, बाकी कशाशीही आनंदाचा संबंध नाही. म्हणून मिळाले, काय मिळाले? दीर्घ आयुष्य मिळाले. म्हणजे पण बालक राहिलो नाही, म्हणजे आता काय तरुण झालाय, म्हातारे झालाय, तर आता म्हणजे आता त्याचा उपयोग कशासाठी करायचा? संयम धर्मासाठीच आपलं जीवन समर्पित पाहिजे, याचा विचार करा. ओम नमः. निज आत्म्याला ज्ञानानंद स्वभावी जीवच आहे. शरीरादी परद्रव्यांपासून भिन्नच आहे. मी पराचा नाही, पर माझे नाही. माझा आनंद माझ्या आत्म्यामध्ये आहे. माझा आनंद परवस्तूंमध्ये नव्हता, नाही, नसणार. परवस्तू संबंधी तृष्णा भाव सोडा. संतोष अमृताचे सेवन करा. निजात्मा संतोषामृत स्वरूप आहे. विसर्जन